तो जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आता सकाळी उठलेलो आहे आपण आणि ब्लॅक कॉफी पिऊ आपण आता सकाळी आणि मग जाऊ वर्कआउट करायला आपल्या रनिंगसाठी. चला भेटू आता रनिंग करताना. तर मित्रांनो आपला राऊंड कंप्लीट झाला आहे आणि हालत पाहून शकता तुम्ही कशी झाली आहे. रडार झपाचं काम पडलं. बापरे. आणि रमन लेट आला आज. रमन तिकडे आहे. आमचा राऊंड कंप्लीट झाला आहे. तो आता करा. जय श्रीराम. रुकाचं नाही करायचं आहे. चल करके बता. महाराष्ट्र मित्रों देखो मैं आ गया हूँ. सबसे पहले मैं आया हूँ आज. तो हालत तर पाहूनच राहिले तुम्ही. आणि जे म्हणते ना मी पहिले आलो आहे अक्सर तेच लोक शाळेत भी मागायचे असते आणि हर ठिकाणी मागा राहते. मैं भागते दोस्तों आगे चले गया था मुंबई तक. फिर वापस कल्याण में थोड़ा चाय पिया फिर वापस इधर आया. हाँ चाय पी के रनिंग कर रहा. देखो भैया ब्लैक कॉफी ब्रो. मज़ा आ रहा है और आपको भी ब्लॉग देखने के लिए मज़ा आ रहा होगा. सिर्फ खाली देखते हो आप. कमेंट वमेंट लाइक वाइक ठोकते जाओ और शेयर भी करते हो और फॉलो सब्सक्राइब किए कि नहीं किया है मालूम. बस कमेंट करते जाओ दोस्तों. कमेंट ओनली कमेंट. चलो मित्रांनो आपण आता ॲपचा वर्कआउट केलेला आहे आणि इथं दादा भेटलेले आहे आपले फॉलोअर. तर हे दादा आहे. दादा तुमचं नाव काय दादा? श्रीकांत ठाकरे. आणि तुम्हाला काल म्हटलं तो इथं फॉलोअर आहे आपले. आणि ते दादा तिथं त्याला लोकेशन माहीत पडली तर ते इथं आले डायरेक्ट आणि आपल्याला भेटले. आणि लई दिवसाची इच्छा होती त्यांची भेटायची. बाकी तुम्ही काय म्हणता दादा? एकदम मस्त. आणि रोशन भाऊच्या प्रामाणिक मेहनतीबद्दल माझ्या खरंच खूप शुभेच्छा. धन्यवाद दादा. त्यांची ही प्रामाणिक मेहनत अशीच कायम चालू आणि ते खूप मोठे हो अशी माझी त्यांच्याकडे प्रामाणिक सदिच्छा आहे. तुमचा आशीर्वाद आहे तर आपण एक दिवस मोठं होऊ आणि आपल्या महाराष्ट्राचं विदर्भाचं नाव रोशन करू. बिलकुल. जय महाराष्ट्र. आता आमच्याकडे पैसे तर नाही आहे. आता रनिंग करून इकडे आम्ही हाफ चड्ड्यावर आहे. तर आमच्यासमोर जे मागं RT वाले दिसत आहे ना तुम्हाला दाखवतो ते जे आहे गाडी. तर त्यांना मी म्हटलं पैसे पाहिजे मला 50 रुपये. ते म्हणे कायले पाहिजे. मी म्हटलं एक बाबाजी आहे त्यांना पैसे द्यायचे आहे म्हटलं मदत करायची आहे म्हटलं. कारण की ह्या वयात तो माणूस मेहनत करू राहिला आणि त्या माणसाची बी स्ट्रगल चालू आहे म्हणजे आपल्या पोटासाठी. तशा माणसाची मदत करा. तर मी म्हटलं द्यायले आणि त्या माणसानं त्या दादानं मला 50 दिले. नंतर म्हणे 50च देतं का म्हणे 100 दे म्हणे. मी म्हटलं तुमचं स्कॅनर द्या. ते म्हणे नाही स्कॅनर नाही म्हणे जाय म्हणे पैसे ले कमावत असतो म्हणे आम्ही. म्हणजे देवानं दिलेलं सगळंच भरपूर आहे. दोस्तों कुल मिला के बात ऐसी है कि अगर आप कुछ भला करने जाओगे तो लोग आपको अपना मिल जाते संकल जुड़ जाती है. तर आपली हे संकल जुळलेली आहे. आमचं डोक्यात माझ्या डोक्यात आलं त्या भावाची मदत करायची आहे. रमन म्हणे चाल म्हणे आपण फोनपे मारून म्हणे त्याने आणि त्याच्यावरून पैसे घेऊ म्हणे. तर आता त्या भावाजीची मदत करू आपण. बाबाजी को दिखाओ. दोस्तों देखो मित्रांनो ये कैसे देखो सब ढूंढ रहे हैं कि कुछ बढ़िया मिल जाए बढ़िया जिससे पैसे वैसे बन जाए थोड़े अच्छे. तो भाई इतना तो हेल्प करना बनता है यार. चलो एवढंच पाहिजे. तर मित्रांनो आपण घरी आलेलो आहे. आता घरी आल्यावर खाऊ आपण आपली मील. तर मिलमध्ये पायनॅपल आहे आणि ह्या फळचं मला नाव माहीत नाही. सेब आहे 2 आणि त्याच्यानंतर वे प्रोटीन 1 स्कूप वे प्रोटीन. आता हे आपण मील खाऊ आणि त्याच्या बाद आंघोळ करू आणि 1 घंट्याच्या नंतर आपण ओट्स खाऊ. ओट्स आणि ड्रायफ्रूट त्याच्यावर तर आहे. ते पहिली मील हे पहिली मील त्याच्या बादची दुसरी मील. तर भेटू आता आपण. हे मील खतम झाल्यावर आंघोळ झाल्यावर बड्यापैकी तुम्हाला. आपण आता आंघोळ धुतला आहे आणि आता दुसरी मील बनवू आणि 1 घंटा बी झाला आहे. तर दुसरी मीलमध्ये आपण दुधासंग ओट्स बनवू. तर 1 मिनिट थांबा. ओट्स बनवू बड्यापैकी. याच्यात ओट्स टाकू बड्यापैकी आणि ओट्स टाकले आपण. आता याला गॅसवर बनवू आपण आणि गॅसवर ठेवल्यावर बड्यापैकी होऊन जाते रेडी. जास्त वेळ लागत त्याला. आणि आपली आता मील आता ठेवली आहे मी गॅसवर. दूधवाले ओट्स आणि त्यानंतर हे झाल्याच्या नंतर याच्यात आपण ड्रायफ्रूट टाकू. तर चला आता हे बनल्यावर आपण डायरेक्ट खाताना भेटू तुम्हाला.
जय महाराष्ट्र. तर मित्रांनो आपली मील रेडी झालेली आहे आणि मील ही आपली दूधवाली ओट्स, जे ड्रायफ्रूट. तर बढियापैकी हे खाऊ. थांबा. गरम आहे. आणि ही मील आपली दुसरी. सकाळी आपण मसल, आता रिकरीची बारी आहे. त्यासाठी तुम्हाला प्रोटीन, कार्ब्स आणि ह्या सगळ्या गोष्टी करून दिवसभर डाएट मॅनेज करून तरी नंतर तुमचा मसल बिल्ड होते या तो फॅट लॉस होते. सगळं डाएटवर आहे मॅनेज. जशी डाएट करतात तसं आपला मसल बनणार. तर आता ही मील खतम करू आणि त्याच्यानंतर 2 घंट्याच्या बाद आपण जेवण करू. तर जेवणामध्ये सांगेन मी तुम्हाला काय खात असतो. मी हर वेळेस नाही नवीन नवीन खात असतो ना जेवणात, काही घरचं. आणि आता ऑफ सीझन आहे, फक्त मसल मास गेनिंग सिरीज चालू आहे, तर घरचं पण खात असतो मी. चला आता नंतर भेटू तुम्हाला. तर मित्रांनो आता आपण संध्याकाळची मील घेऊन राहिलो आणि आज थोडं जेवणामध्ये गडबड झाला आहे. तर आपण आज उपमा खाऊन राहिलो. तर हा उपमा माझ्या आईनं बनवून दिला आहे. तर आता उपमा खाऊ आणि त्याच्यानंतर जो डायरेक्ट जिममध्ये. आणि डाएट मॅनेज करणं म्हणजे सगळ्यात मोठा रोल आहे. सगळ्यात मोठा रोल म्हणजे असं डाएट मॅनेज करून प्रॉपर दिवसभर हे करणं, त्याच्या बाद आपलं दिवसभर काम करणं, वर्कआउट करणं खतम आहे. चला जास्ती वेळ काही घेत नाही मी. हे खाऊन जाणे भेटू आपण तुम्हाला डायरेक्ट जिममध्ये. दोस्तों अभी जिम में की हमारी लाइन चली गई है और पूरा अंधेरा हो गया है. और जिम में को अंधेरा ही अंधेरा. यहाँ वर्कआउट चालू है हमारा पूरा. और अभी सुपर सेट चालू है क्योंकि तो पब्लिक भी कितनी है. और यहाँ पे फ्लैश चालू है, वहीं की फोटो कर रहे हैं. अब चलो अपन वर्कआउट करेंगे अपना. और अभी ये रियल डील की एक्सरसाइज चालू है हमारी वाली. आपको बताऊँगा मैं कौन सी एक्सरसाइज चालू है. तर मित्रांनो वर्कआउट खतम झाल्यावर आता चाललो आपण घरी. आणि बाजारातून घेतलं पनीर घेतलं, दही घेतलं, म्हणजे डाएटचं सामान घेतलं. मित्रांनो आता आपण जेवण करू. आणि जेवणामध्ये आहे डाळ, भात, पनीर आणि काकडी. तर हे आपली लास्ट मील आहे. आणि हे लास्ट मील खतम करून आपण मस्त बऱ्यापैकी झोपू. आणि आजचा ब्लॉग आपण इथंच खतम करू. आणि तुम्हाला काय वाटते आपल्या ब्लॉगमध्ये, काय ग्रोथ वाटते काय. आणि मी मराठीत बोलतो तर तुम्हाला काही लोकांना समजत नाही. जे हिंदी ऑडियन्स आहे ना त्याला समजत नाही. ते म्हणते हिंदी म्हणा, मराठीवाले म्हणते मराठी बोला. सध्या मिस कन्फ्यूज आहे. तर बनू काय. तर कारण की आपला एकच उद्देश आहे. कारण की सगळ्याला समजलं पाहिजे आपली आणि सगळ्याला स्ट्रगल दिसला पाहिजे. सगळ्यांनी हेच डाएट आणि हेच फॉलो असं केलं जावं. तुम्ही बी बनवू शकता. बस माझं म्हणणं एवढंच आहे. तर आजचा ब्लॉग आपण इथंच खतम करू. तर भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जय महाराष्ट्र.